नमस्कार, मी गीता. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावणार वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर दीपक म्हैसेकर यांची घोषणा. ईव्हीएम प्रकरणी कितीही विरोध केला तरी भाजपला जे पाहिजे तेच होणार. निवडणूक आयोगाचे अधिकारी भाजपच्या प्रभाव क्षेत्राखाली असल्याचा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा आरोप. आता सविस्तर बातम्या. वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर दिलीप म्हैसेकर यांच्या उपस्थितीत शनिवारी शासकीय घाटी रुग्णालय येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. निवासी डॉक्टरांसाठी लवकरच शासकीय घाटी रुग्णालयाच्या वतीने खासगी वसाहत हस्त करून निवासी डॉक्टरांना राहण्यासाठी देण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून निवासी डॉक्टरांच्या राहण्याचा प्रश्न ऐरणीवरती आला होता. एकाच वसतिगृह खोलीमध्ये 3 ते 4 निवासी डॉक्टर हे राहत होते. त्यामुळे डॉक्टरांना राहण्यासाठी हा त्रास सहन करावा लागत होता. डॉक्टर भरतीच्या प्रश्नाला घेऊन आढावा बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीमध्ये शासकीय घाटी रुग्णालयामध्ये कोणती पदे रिक्त आहे या पदांचा आढावा घेऊन त्वरित भरती करण्यात येणार आहे. शासकीय घाटी रुग्णालयामध्ये अनेक वर्षापासून भरती प्रक्रिया आराखडल्याने अनेक संघटनांकडून आंदोलन देखील करण्यात आली होती. मात्र या आढावा बैठकीत नंतर हा प्रश्न सुटेल असे दिसून येत आहे. शासनाची संकल्पना आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वैद्यकीय महाविद्यालय झालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने जालना इथे वैद्यकीय महाविद्यालय प्रस्तावित आहे. तर त्या जागेची पाहणी करण्यासाठी व तिथली जागा निश्चित करण्यासाठी आजची माझी व्हिजिट आहे आणि त्या अनुषंगाने ठरवली. दुसरी गोष्ट अशी की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबादचा मी स्वतः विद्यार्थी आहे. त्यामुळं इथूनच माझं MBBS झालेलं आहे आणि इथली कारण आता असं जर तुम्हाला माहीत असेल की औरंगाबाद, नागपूर, नांदेड या प्रकरणानं हायकोर्टामध्ये केस चालू आहे. मागे जी आहे ती सुमोटो PIL आहे, पब्लिक लिटिगेशन. तर त्याच्यामधला रिव्ह्यूसुद्धा घेण्यासाठी म्हणून कारण काही गोष्टी आहेत की बा त्या रिपोर्टिंगमध्ये जे काय फॅक्च्युअल पोझिशन त्या गेल्या पाहिजे कारण आपण कोर्टामध्ये माहिती सादर करतो. तर त्या अनुषंगाने एक रिव्ह्यू. दुसरी गोष्ट अशी की आता इथे कॅन्सर हॉस्पिटल परिपूर्ण झालेलं आहे. तिथं सुपरस्पेशालिटीच्या सीट सुरू होत आहेत, कोर्सेस सुरू होत आहेत. त्या अनुषंगाने प्रस्तावित काय ज्या गोष्टी लागणार असतील ते त्याची माहिती घेऊन त्यांचे प्रस्ताव आमच्याकडे आले आहेत आणि त्याची पूर्तता करणं कसं आवश्यक आहे हे संबंधित अशी चर्चा करून तो निर्णय फायनल करायचा. दुसरी गोष्ट अशी की जवळजवळ आता पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये तो म्हणजे रेअर विषय की पूर्ण महाराष्ट्रामध्ये की आपल्या कॅन्सर हॉस्पिटलसाठी भूषणाबाद आहे की औरंगाबाद मेडिकल कॉलेज आहे. ठीक आहे, आपल्या इथे पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी सुरू झालेलं आणि त्याला आता विद्यार्थी आहेत आणि त्यासाठी त्या अनुषंगाने ट्रीटमेंटसुद्धा रुग्णांना मिळायला सुरुवात होईल. निश्चित एवढं आहे की पदं वाढलेली आहेत, सीट वाढल्या आहेत मेडिकल कॉलेजच्या आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सीट वाढल्या आहेत. तर हॉस्टेलच्या वगैरे काही अडचणी आहेत मुलांच्या. पण तुम्हालासुद्धा माहिती आहे की ॲडमिशन जरी सुरू झालं तर हॉस्टेल ओव्हरनाईटमध्ये होणार नाही. पण आम्ही सर्व महाविद्यालयांना सूचना केल्या आहेत की आपले हॉस्टेल ते द्यायचे पण त्यांना गरज असेल तर त्यांना बाहेरसुद्धा हॉस्टेलची व्यवस्था करून द्यायची आणि नवीन बिल्डिंग तयार होतं ते भाड्याने घ्यायचं. इथेही प्रस्तावित करत होत हॉस्टेलची संख्याही वाढवायचा प्रयत्न शासनाचा प्रत्येक महाविद्यालयामध्ये सुरू केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आमची तयारी चालू आहे. संबंधित लोक असतील तर त्याच्यासाठी अर्ज करतील आणि मग ते सर्व एकत्रित आलेले प्रस्ताव आम्ही बांधकाम विभागाला पाठवतो. बांधकाम विभागाकडून त्याचं दर ठरवून घेतो आणि दर एकदा फायनल झाले की मग शासनाला त्याचे वित्तीय आणि प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवतो आणि ते मंजुरी आली की आपण ते करतो. साधारण त्याला 2 महिने लागतील, 2 ते 2.5 महिने. आता आपण एक हॉस्टेल ऑलरेडीच विद्यापीठामध्ये यशवंत नावाचं PGच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेलं आहे. त्याची 84 कॅपॅसिटी आहे. सध्या आपल्याकडं 30 मुलं त्या ठिकाणी राहतात. अजून 54 मुलांना आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो. सध्या PGच्या हॉस्टेलचा प्रश्न नाही आहे. फक्त MBBSच्या मुलांना जे नवीन ॲडमिशन होतात त्यांना आपण देऊ शकत नाही. त्याच्यासाठी आपण 200 मुलींचं आणि 200 मुलांचं हॉस्टेलचं प्रस्ताव करत आहोत भाडे तत्त्वावर घेण्यासाठी.
29 जानेवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या डॉक्टर वाल्मिक सर्वदेंना प्रकुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला होता, पण 48 तासांनी त्यांना कार्यमुक्त केले होते. आता व्यवस्थापन परिषदेत त्यांना नियुक्तीचा ठराव घेऊन पुन्हा त्यांना प्रकुलगुरू पद देण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रोफेसर डॉक्टर वाल्मिक सर्वदेंकडे आता नियमित प्रकुलगुरू पदाचा पदभार देण्यात आलाय. 29 जानेवारीला त्यांना अतिरिक्त कार्यभार दिला होता, पण 48 तासांनी त्यांना कार्यमुक्त केले होते. आता व्यवस्थापन परिषदेत त्यांच्या नियुक्तीचा ठराव घेऊन पुन्हा त्यांना प्रकुलगुरू केले आहे. कुलगुरू डॉक्टर फुलारी यांनी 29 जानेवारी रोजी 4 अधिष्ठाता आणि प्रकुलगुरूंचा तात्पुरता कार्यभार सोपवला होता. त्यामध्ये डॉक्टर सर्वदे यांच्याकडे प्रकुलगुरू पद दिले गेले, पण त्यांना कार्यमुक्तही केले. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठाच्या कलममध्ये प्रकुलगुरूंच्या नियुक्तीसंदर्भात सरकारने नुकतीच दुरुस्ती केली आहे. पूर्वी कुलगुरूंशी चर्चा करून राज्यपालांना नियुक्तीचे अधिकार होते. आता कुलगुरू व्यवस्थापन परिषदेच्या शिफारशीनुसार प्रकुलगुरू निवडतील अशी तरतूद आहे. त्यामुळे 9 फेब्रुवारीच्या व्यवस्थापन परिषद बैठकीत परिषदेचे अध्यक्ष कुलगुरूंनी डॉक्टर सर्वदेंचा नावाचा प्रस्ताव ठेवलाय. आता व्यवस्थापन परिषदेत त्यांच्या नियुक्तीचा ठराव घेऊन पुन्हा त्यांना प्रकुलगुरू पद देण्यात आलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सोमवारी 12 फेब्रुवारी रोजी शहर लोकसभा निवडणूक निमित्ताने जनसंवाद दौऱ्यावर येत असून ते सर्व मतदारसंघातील जनतेशी संवाद साधणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शहर लोकसभा निवडणूक निमित्ताने जनसंवाद दौऱ्यावर येत आहे. सोमवार 12 फेब्रुवारी रोजी गंगापूर, खुलताबाद, वैजापूर, कन्नड, सोयगाव, पूर्व, पश्चिम आणि मध्य विधानसभा मतदारसंघातील जनतेशी संवाद साधणार आहे. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, जिल्हा प्रमुख किशनचंद तनवानी, राजेंद्र राठोड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सोमवारी 12 रोजी सकाळी 10 वाजता विमानाने शहरात आगमन होईल. दुपारी 12 वाजता गंगापूर येथे जनतेशी संवाद साधतील. त्यानंतर दुपारी 2 वाजता वैजापूर विधानसभा मतदारसंघात संवाद साधतील. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता कन्नड येथे संवाद साधणार आहेत. सायंकाळी 7:30 वाजता शहरातील पूर्व, पश्चिम, मध्य विधानसभेतील एकत्रित संवाद सभेस ते मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र ग्रामीण बँक शिवाजीनगर शाखेच्या वतीने आर्थिक साक्षरता अभियान व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र ग्रामीण बँक शिवाजीनगर शाखेच्या वतीने आर्थिक साक्षरता अभियान व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लाभार्थ्यांना वित्तीय लाभ, लाईफ इन्शुरन्स प्रदान करण्यात आल्याचे सांगितले. यासह स्त्रियांना आर्थिक नियोजन, बचत पद्धती, अटल पेन्शन योजना, जीवन ज्योती योजना, महिला स्वयंसहायता गट यांची माहिती देण्यात आली. हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी उपस्थित महिलांना आर्थिक साक्षरतेसह या आधुनिक इंटरनेट स्मार्टफोनच्या युगात समाज माध्यम सहज गतीने कशी हाताळायची, ऑनलाईन फ्रॉड कसे ओळखायचे याबद्दल मार्गदर्शन केले. यांच्यासह कार्यक्रमास तहसीलदार शारदा चोंडेकर, जिल्हा व्यवस्थापक सुचिता खोतकर, मनीषा गणेश कुलकर्णी, शीतल महाले यांची प्रमुख उपस्थिती होती. महिलांची आर्थिक व्यवस्थापनेतील भूमिका आणि महत्त्व याबद्दल प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र ग्रामीण बँक शिवाजीनगर शाखेच्या मुख्य व्यवस्थापक कोमल अनिल जयस्वाल यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकार झाला. कार्यक्रमास दीपिका नारनवरे पाटील, भाग्यश्री पहिलवान, सागर धरमकर, पंडित विस्पुते, विशाल चौतमल आदी बँक कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मॅनेजर कोमल जयस्वाल मॅडम यांनी जो आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे आर्थिक साक्षरता, तर हा खरंच अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. यामध्ये त्यांनी जे आहेत महिला बचत गटाच्या सगळ्या महिलांना बोलवलेलं आहे. त्यांचे सेविंग अकाउंट होल्डर्स जे आहेत त्यांना सगळ्यांना बोलवलेले आहे आणि काही आणखी इतर महिला, विविध मोठ्या पोस्टवर असणाऱ्या महिला, अशा सगळ्यांना त्यांनी आमंत्रित केलेले की त्यांच्या नॉलेजचा फायदा सदर महिलांना हवं म्हणून. तर महिलांचे जे आहे बऱ्याच महिलांना आणखी असं माहीत नाही की त्यांचे अकाउंट्स ओपन केले पाहिजे. अकाउंट ओपन केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सेविंग केली पाहिजे. वेगवेगळ्या स्कीम्स कोणत्या कोणत्या आहेत याची माहिती त्यांना नाही. तर या कार्यक्रमाद्वारे आपण त्यांना वेगवेगळ्या ज्या स्कीम गव्हर्नमेंटच्या मार्फतीने त्यांच्यासाठी राबवल्या जात आहेत त्याची माहिती आपण त्यांना देणार आहोत. म्हणजेच आर्थिक साक्षरता ही अत्यंत महत्त्वाची आहे. तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुम्ही फक्त डब्यातच जमा केला तर त्या पैशांची एकाची दोन होणार नाही. पण जर आर्थिक साक्षरता असेल तर तुम्ही जर
समजा त्या बँकेमध्ये किंवा त्या वेगवेगळ्या स्कीममध्ये जर त्या पैसा गुंतवला तर त्या पैशाचे एकाचे 2 होऊ शकतात आणि तो पैसा त्यांना अडीनडीच्या वेळेस एखाद्या गरजेच्या वेळेस त्यांना उपयोगी पडू शकते. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने हा जो एक उपक्रम इथं राबवला आहे, हळदी कुंकवाच्या निमित्ताने महिलांना जे बोलवलं आहे, तर बेसिकली असं आपल्याकडे पाहिलं जातं की हळदी कुंकू म्हटलं की कोणी नाही म्हणत नाही कुठली महिला. त्यामुळे इथे महिला मोठ्या प्रमाणात आलेल्या आहे. परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची आर्थिक साक्षरता करणे हा एक मूळ उद्देश आहे. जोपर्यंत महिला ह्या आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या सक्षम होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने महिलांचं सबलीकरण होणार नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या संपूर्ण जबाबदाऱ्यांची त्यांना मिळणाऱ्या अधिकारांची त्यांच्यासाठी कुठल्या योजना आहेत त्या सर्व योजनांची जोपर्यंत त्यांना माहिती होणार नाही तोपर्यंत या सर्व सुविधांचा त्या उपभोग घेऊ शकणार नाही. त्यामुळे या सगळ्या बाबतीत त्यांना जागरूक करणे हा मूळ उद्देश आहे आणि त्याच्यासाठीच आज आम्ही इथे उपस्थित झालेलो आहोत. आर्थिक साक्षरता का कार्यक्रम का महत्व ये है कि इस महिलाओं की मीटिंग के थ्रू हम ये बताना चाहते हैं कि बचत कैसे करना है और बचत के ऊपर जैसे 500 रुपये उन्होंने अगर बचत की है तो उसके ऊपर उनको 600 रुपये कैसे मिल सकते हैं, ये हमने पूरी तरह से समझा के बताया है. और गवर्नमेंट के जो अलग अलग सोशल सिक्योरिटी स्कीम्स है लाइक PM प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना, अटल पेंशन योजना, ये सब के बारे में हमने महिलाओं को जागरूक कराया है. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ADN. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on a main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, N8, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू.
मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी। शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे। योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे। महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद। शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची। ब्रेक नंतर आपले स्वागत। ईव्हीएम प्रकरणी कितीही विरोध केला तरी भाजपला जे पाहिजे ते होणार असल्याचा आरोप माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला। निवडणूक आयोगाचे अधिकारी भारतीय जनता पक्षाच्या प्रभाव क्षेत्राखाली असल्याचेही ते म्हणाले। जय शिवराय। पोलीस महासंचालक जे झालेत महाराष्ट्राचे हे आणि इतर निवडणूक आयोगाचे सुद्धा अधिकारी प्रभाव क्षेत्राच्या खाली भारतीय जनता पक्षाच्या आहे असं सातत्याने चर्चा होत असते आणि म्हणून निवडणुका आणि त्याच्यात असलेले ईव्हीएम हे प्रभाव क्षेत्राखाली येण्याची शक्यता आहे आणि म्हणून कशासाठी भारतीय जनता पक्षाला विरोध करताय? कारण तुम्ही कितीही विरोध केला तर शेवटी गोळाबेरीज हीच होणार आहे की त्यांना जे पाहिजे ते होणार आहे। मित्रहो, ही जी भूमिका आहे ना ही मला थोडीशी अनाकलनीय आहे। त्याचं कारण असं आहे की हिंदू धर्माचा इतिहास बघितला तर कंस असेल, रावण असेल किंवा अशी जी कोणी लोक असतील ज्यांच्यामध्ये इतकी प्रचंड शक्ती होती की त्या शक्तीने ते काहीही करू शकत होते, त्यांचाही नाश झालाय। त्यामुळे न्यूनगंडात जाऊ नका। का? कारण की जिथे साक्षात भगवान परमात्मा उभा राहतो तिथे हे नाशच पावतात आणि जितका अतिरेक होतो तितकं नाशाकडे जाण्याचा जो प्रवासाचा वेग आहे तो तितका जबरदस्त वाचतो आणि वाढतो। त्यामुळे मला एकच, जर का ही मंडळी प्रभाव क्षेत्राखाली असतील तर हिनी राहू नये आणि असतील आणि राहायचं ठरवलं असेल तर कंसाचं आणि रावणाचं जरूर लक्ष ठेवा। कारण जिथे भगवान परमात्मा साक्षात परब्रह्म उभा राहतो तिकडे ना कोणाला सुट्टी मिळत नाही। शनिवारी पुन्हा घडलेल्या एका अपघातात समृद्धी महामार्गावर 3घांचा जागीच मृत्यू झाला तर 2 गंभीर जखमी झाले। कोपरगाव शिवारातील धोत्रे शिवारात अपघाताची ही घटना घडली। महामार्गावर एक नादुरुस्त कंटेनर उभा होता, त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी काही लोक गुंतले होते। दरम्यान पाठीमागून आलेल्या भरधाव कारने कंटेनर चालकाला जोराची धडक दिली। त्यानंतर ही कार महामार्गावर दूरवर जाऊन आदळली आणि हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे। या घटनेत 3घांचा जागीच मृत्यू झाला। राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठाणे अशी मृतांची नावे आहेत। शुक्रवारी 9 फेब्रुवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास हा अपघात झालाय। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मदत आणि बचाव कार्य सुरू केले। मात्र तत्पूर्वीच अपघातग्रस्त कारमधील 3घांचा मृत्यू झाला होता।
दोघे गंभीर जखमी होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांपैकी राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठाणे हे तिघेही जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील रहिवासी आहेत. हे तिघे आणि जखमी असलेले दोघे असे 5 जण मिळून शिर्डीच्या दिशेने निघाले होते. दरम्यान अपघातात जखमी झालेल्यांची नावे फलके आणि वाघ अशी आहेत. त्यांना वैजापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बार्टीचे उपकेंद्र औरंगाबाद येथे स्थापन करण्यात यावे या मागणीसाठी रिपब्लिकन विद्यार्थी सेना, पॅन्थर रिपब्लिकन विद्यार्थी आघाडीच्या वतीने बार्टी कार्यालय व मंत्रालयात पाठपुरावा करत होते. प्रशासनाने औरंगाबाद उपकेंद्र स्थापन करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य बार्टीचे उपकेंद्र औरंगाबाद येथे स्थापन करण्यात यावे या मागणीसाठी रिपब्लिकन विद्यार्थी सेना, पॅन्थर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडीच्या वतीने सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, संशोधक विद्यार्थी अतुल कांबळे हे मागील अनेक दिवसांपासून बार्टी कार्यालय व मंत्रालयात पाठपुरावा करीत होते. नुकतेच बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी उपकेंद्रासाठी नक्षत्रवाडी भागातील प्रस्तावित भूखंडाची पाहणी करून 10 एकर जागेवर उपकेंद्र स्थापन करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार सविस्तर कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे असे त्यांनी पत्राद्वारे कळवले आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील शेकडो संशोधक विद्यार्थ्यांना कागदपत्रे पडताळणी, प्रगती अहवाल अशा विविध कामांसाठी पुणे येथील मुख्य कार्यालयात जावे लागत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुलभ व्हावे याकरिता बार्टीच्या उपकेंद्र औरंगाबाद येथे असावे यासाठी विद्यार्थ्यांची मागणी होती. त्यामुळे महासंचालक सुनील वारे यांनी भेट देऊन सकारात्मक प्रतिसाद दिलाय. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील शेकडो विद्यार्थ्यांना या उपकेंद्रामुळे मोठा दिलासा मिळणार असून बार्टीच्या विविध योजना कार्यान्वित करण्यासाठी हे उपकेंद्र फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे उपकेंद्र उभारणीसाठी जलद गतीने प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी यासाठी विद्यार्थी संघटना पाठपुरावा करणार असल्याचे सांगण्यात आले. सगळीकडे व्हॅलेंटाईन डेची लगबग सुरू झाली. या दिवशी सर्वत्र प्रेमाचा उत्सव साजरा होत असताना आई वडील हेच खरे आपले गुरु, त्यांच्यावर प्रेम करा असे सांगत शहरातील गोदावरी पब्लिक स्कूलमध्ये मातृपितृ दिन साजरा करण्यात आला. व्हॅलेंटाईन डेची लगबग सगळीकडे सुरू झाली. रोज डे, चॉकलेट डे आदी प्रकारांनी सुरू असलेल्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सर्वत्र प्रेमाचा उत्सव साजरा होत असतानाच आई वडील हेच खरे आपले गुरु, त्यांच्यावर प्रेम करा असे सांगत शहरातील गोदावरी पब्लिक स्कूलमध्ये मातृपितृ दिन साजरा करण्यात आलाय. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शाळेतच आई वडिलांचे औक्षण करीत त्यांचे पूजन करीत आशीर्वाद घेतले व खऱ्या अर्थाने हा दिवस आपल्या प्रेमांच्या माणसासह साजरा केला. शहरातील गोदावरी पब्लिक स्कूलमध्ये शनिवारी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचीही गर्दी झाली होती. सर्व मुलांच्या पालकांना शाळेत बोलवण्यात आले होते. व्हॅलेंटाईन डे म्हणजे फक्त तरुण तरुणीचे प्रेम असे मानले जाते, मात्र प्रत्यक्षात या दिवशी कुणीही आपल्या जवळच्या व्यक्तीविषयी प्रेम व्यक्त करू शकते. प्रत्येकाच्या आयुष्यात आईवडिलांचे स्थान सर्वात महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांच्या मनावर आईवडिलांचे प्रेम अधिक बिंबवले जावे म्हणून शाळेच्या प्राचार्य शुभांगी काळे यांनी मातृपितृ दिन भव्य प्रमाणात साजरा केला. वात्सल्य, कुटुंबातील व्यक्तींसाठी त्यागाची भावना, आपुलकी, जिव्हाळा म्हणजेच खऱ्या अर्थाने आयुष्यभर प्रेमाचे नाते जपणारा आई वडिलांची पूजा करा. आई वडील यांच्यावर खरे प्रेम केले पाहिजे. जो आई वडिलांची सेवा करतो तो यशस्वी होते असे सांगत या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मातृपितृ पूजन सोहळ्यात सामील करून घेण्यात आले. मुलांनी शाळेत आलेल्या आपल्या आई वडिलांना कुंकू लावून त्यांचे औक्षण केले, त्यांची पूजा करून आशीर्वाद घेतले. विद्यार्थ्यांसह पालकांनी समाधान व्यक्त करत प्रत्येक शाळेत असा कार्यक्रम व्हायला हवा असे मत व्यक्त केले. तर अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या डोळ्यात आपल्या नात्यांच्या प्रेम भावनेमुळे अश्रू पाहावयास मिळाले. तर ज्या विद्यार्थ्यांचे पालक कामाच्या व्यस्ततेमुळे येऊ शकले नाहीत त्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचे पूजन केले. योग्य वेदांत सेवा समिती आणि गोदावरी पब्लिक संकुलच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामध्ये उपप्राचार्य प्रकाश परदेशी, पर्यवेक्षिका ललिता पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी प्रकाश राजपूत यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शनाचे काम पाहिले. तर विजय रानभरे, सिद्धेश्वर कस्तुरे, लालाभाऊ भीमराव बुरुडे, ज्योती जाधव, सचिन शिंदे व इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. मुलांचा तो समज होतो की त्याच्यावर जास्त प्रेम आहे, माझ्यावर कमी आहे. मग त्यांचं असं ठरवतात की जे पृथ्वीला प्रदक्षिणा मारेल एक तो जास्त प्रिय, सात्विक
कसलाही विचार न करता आपला जे त्यांचं वाहन आहे त्या वाहनात बसून पूर्ण पृथ्वीला एक प्रदक्षिणा मारून येतात आणि जी शांत असतात, स्थैर्य असतात, यांना परमेश्वर आत्मबळ देतो. तुम्हाला चांगलं माहिती आहे. कित्येक वेळा आपण पडलो तर सांभाळणारे हेच होते. ये वन है कांटों का तू फुलवारी है ओ माँ वडीलही बाजारात जातात, त्यांची खरेदी करायला जातात, पण घेऊन आपल्यासाठी येतात. कधीच चेहऱ्यावरती त्यांनी कष्ट दाखवत नाही. थोडा वेळ वडिलांचा पण हात हातात घ्या. वडील आले ना, सकाळपासून जे राब राबत असतात वडील, ते कोणासाठी? आपल्यासाठी. आपल्या दुःखात आपल्यापेक्षाही जास्त दुःख होणार आहे ते आपले वडील, ही आपली आई. सब सहते हो हमसे नहीं कुछ कहते हो. दो कपड़े कम पास तुम्हारे, तुमको ये नहीं परवाह. शेवटी परत एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावणार वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर दीपक म्हैसेकर यांची घोषणा. ईव्हीएम प्रकरणी कितीही विरोध केला तरी भाजपला जे पाहिजे तेच होणार. निवडणूक आयोगाचे अधिकारी भाजपच्या प्रभाव क्षेत्राखाली असल्याचा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा आरोप. याचबरोबर हे बातमीपत्र इथे संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.